शिर्डी शहरात सहज उपलब्ध होणाऱ्या सुविधांमुळे शिर्डी नगरी ही अनेकांच्या आसऱ्याचं केंद्र बनली आहे। गरजेपोटी शिर्डी नगरीत अनेक जण हा आसरा घेतात। यात काही कौटुंबिक कलहातून तर काही मनोरुग्णही आढळून येतात। येथे आल्यानंतर मग दिसेल तो पर्याय शोधून हे व्यक्ती आपला उदरनिर्वाह चालवताना दिसतात। असाच एक प्रकार शिवजयंती उत्सवाच्या दिवशी रात्री 11च्या सुमारास दिसून आला आणि समोरील दृश्य पाहून मन खिन्न झालं। एक महिलेच्या डोक्यावर खांद्यावर भले मोठे ओझे आणि बरोबर साधारण 3 वर्षाची चिमुकली ही रस्त्यावर बेचैन अवस्थेत फिरत होते। मात्र याचवेळी बरोबर असलेली चिमुकल्याच्या इवल्याशा खांद्यावर गोंडपाट आणि रस्त्यावर पडलेल्या बाटल्या ती गोळा करत असल्याचं दृश्य पाहून कोणाचेही मन हेलावून जाईल असे हे दृश्य। यावेळी एकीकडे शिवजयंती उत्सवाचे फटाक्यांची आतिषबाजी आणि दुसरीकडे या चिमुकलीचा संघर्ष पाहून पत्रकार किशोर पाटणी आणि राजेंद्र बनकर यांनी हा प्रकार पाहून सदर महिलेला विचारणा करण्याचा प्रयत्न केला। मात्र शून्य झालेल्या मानसिकतेमुळे ती तशीच पुढे निघून गेली। खेळण्या बागडण्याचे दिवस समोर फटाके फुटतात त्याचा आनंद आणि दुसरीकडे बेभान होऊन रस्त्यावरील पडलेल्या बाटल्या गोळा करतानाचे हे दृश्य यावेळी अनेक जण थक्क होऊन पाहत होते। या आईले कुठल्या माहीत नाही, मात्र पाहिलेली परिस्थिती ही मन हेलावून टाकणारी असल्याचे यावेळी पत्रकार किशोर पाटणी यांनी सांगितलंय। शहरामध्ये परराज्यात मनोरुग्ण देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। त्याचं हे प्रतीक आहे। या महिलेकडे एक लहानशी चिमुकली आहे। अवघ्या 3-3.5 वर्ष 4 वर्षाची ही चिमुकली मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर पडलेल्या बिस्लरीच्या पाण्या गोळा करताना दिसून येते। त्या बाळाच्या आईच्या डोक्यावर 4 विविध प्रकारचे असलेले ओझे, शून्यात हरवलेला चेहरा व कुठे आपल्याला जायचं याचं भान नसतं या महिला बघितल्यानंतर शिर्डीमध्ये अशा वाढत्या मनोरुग्णावर देखील पोलीस प्रशासनाने कारवाई केली पाहिजे। त्याची चेहरेपट्टी आणि त्याच्याशी बोलण्याचा केलेला प्रयत्न व अंगा खांद्यावर असलेल्या विविध प्रकारचे ओझे बघितल्यानंतर सदरची महिला ही मनोरुग्णच आहे। लहानची मोठी रस्त्यावर विडी बाकडे पडत असतानाही त्याची तिला भान नाही। त्या महिलेला काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता महिला फारशी काही बोलत नाही। सदरची महिला ही परराज्यातील असावी। तिच्या देहबोलीवरून, तिच्या चेहरेपट्टीवरून सदरची महिला कुठल्या तरी रेल्वे प्रवास शिर्डीमध्ये उतरलेली आहे व कुठेतरी जाण्याची ती तयारीच आहे। तर चिमोडी रस्त्यावर पडलेल्या मोकळ्या बाटल्या
गोळा करताना दिसून येत आहे. या चिमुकल्याला आपण रस्त्यावर कुठे पोहतो याचं कसल्या प्रकारचं व्यवहार नाही. कमी असलेलं वय, आईची असलेली मानसिक स्थिती, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तसेच रुग्णांना मोफत चष्मा भेट बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. ठिकाण साई 9 ग्रुप अयोध्या हॉस्पिटल, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड, श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील, शिर्डी. मोबाईल क्रमांक 8055855445 तसेच 7030035445. खुश खबर, खुश खबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधायुक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.